Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English lesson 2.4 Putting together a class magazine. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये या लेसनचे आपण क्वेश्चन आणि आन्सर्स हे लर्न केलेले होते. म्हणजे इंग्लिश वर्कशॉप आपण लर्न केला होता. आज आपण या ठिकाणी या लेसनचं लँग्वेज स्टडी हे लर्न करणार आहोत. टुडे लर्न विथ लँग्वेज स्टडी. You have seen last year that there are 4 type of sentences. तुम्हाला माहीत आहे की सेंटेन्सेसचे 4 प्रकार आहेत. मग कोणकोणते प्रकार आहेत? वाक्याचे 4 प्रकार आहेत. फर्स्ट आहे स्टेटमेंट म्हणजे साधं वाक्य. सेकंड आहे क्वेश्चन प्रश्नार्थक वाक्य. थर्ड आहे कमांड आज्ञार्थी वाक्य. अँड 4 आहे एक्सक्लामेशन म्हणजे उद्गारवाचक वाक्य. असे हे सेंटेन्सचे 4 टाईप्स आहेत. सम सेंटेन्सेस कंटेन निगेटिव्ह वर्ड्स लाईक. त्याचप्रमाणे काही सेंटेन्सेसमध्ये निगेटिव्ह वर्डचा यूज हा केला जातो. मग कोणकोणते निगेटिव्ह वर्ड्स असतात? नॉट, नो, नेव्हर अँड हॅव अ निगेटिव्ह मिनिंग. नॉट, नो, नेव्हर हे निगेटिव्ह वर्ड हे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये यूज केले जातात आणि त्याचप्रमाणे एखादी निगेटिव्ह असा वर्ड त्या ठिकाणी यूज केला जातो. त्याला म्हणतात निगेटिव्ह वर्ड्स हे त्या निगेटिव्ह सेंटेन्समध्ये यूज केलेले असतात. कॅन यू टर्न द फॉलोइंग कमांड ऑर्डर इंटू निगेटिव्ह वर्ड्स. खाली काही कमांड दिलेले आहे आणि ह्या कमांड ह्या निगेटिव्ह आहेत. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की त्यांनी एक कमांड दिलेली आहे. एक्झाम्पल म्हणून कमांड आहे म्हणजे आज्ञार्थी सेंटेन्स आहे. त्याला म्हणतात कमांड पुट ऑल द इन्ग्रेडियंट्स टुगेदर. ही एक कमांड आहे आणि ही कमांड आता आपल्याला ह्या कमांडला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये राईट डाऊन करायचं आहे. मग निगेटिव्ह सेंटेन्समध्ये राईट डाऊन करताना अशा प्रकारे सेंटेन्स हे राईट डाऊन करायचं. डोंट पुट ऑल द इन्ग्रेडियंट्स टुगेदर. म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट हा वर्ड या ठिकाणी आलेला पाहिजे. मग या ठिकाणी नॉट हा वर्ड इथं आलेला आहे आणि त्याचप्रमाणे पुट हे वर्बचं फर्स्ट रूप आहे. म्हणून या ठिकाणी वर्बचं जे फर्स्ट रूप असतं त्या रूपाच्या वेळेस आपल्याला वाक्यामध्ये डू हे सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी यूज करायचं असतं. म्हणून या ठिकाणी डू नॉट किंवा डोंट हा वर्ड या ठिकाणी यूज केला आणि पुढील जी कमांड आहे ही सेम जशीच्या तशी या ठिकाणी राईट डाऊन करायची आणि निगेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी तयार करायचं. मग इथे निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालेले डोंट पुट ऑल द इन्ग्रेडियंट टुगेदर. अशा प्रकारे या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल हे कमांड दिलेली आहे आणि त्या कमांडला आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये राईट डाऊन करायचं आहे. याप्रमाणे खाली 4 कमांड ह्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. 1, 2, 3, 4 ह्या 4 कमांड आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये राईट डाऊन करायचे आहे, कन्वर्ट करायचे आहेत. मग फर्स्ट कमांड आहे फोल्ड द पेपर इन हाफ अगेन. ही जी कमांड आहे ही कमांड आता आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये म्हणजे या स्वरूपामध्ये राईट डाऊन करायची आहे. माझ्या नोटबुकमध्ये ह्या ज्या कमांड आहे ह्या मी या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्समध्ये राईट डाऊन केलेल्या आहेत. दिलेली कमांड आहे फोल्ड द पेपर इन हाफ अगेन. ही दिलेली कमांड आहे आणि आता याला आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं. मग डू नॉट फोल्ड द पेपर इन हाफ अगेन. डू नॉट फोल्ड द पेपर इन हाफ अगेन. अशा प्रकारे दिलेली कमांड ही निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट केली. त्यानंतर सेकंड कमांड आहे वॉश द गवा. मग या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं. डू नॉट वॉश द गवा. डू नॉट वॉश द गवा. थर्ड सेंटेन्स मिक्स द इन्ग्रेडियंट. मिक्स द इन्ग्रेडियंट ही दिलेली कमांड आहे. तिला आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं. डू नॉट मिक्स द इन्ग्रेडियंट. 4 ग्राइंड देम इन अ मिक्सर. ग्राइंड देम इन अ मिक्सर. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं. डू नॉट ग्राइंड देम इन अ मिक्सर. अशा प्रकारे कमांड दिलेल्या आहेत आणि त्या कमांड आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करून ते सेंटेन्स पुन्हा राईट डाऊन करायचे. या ठिकाणी मी त्या कमांड्स लिहिलेल्या आहेत आणि त्या कमांड्स या निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करून या ठिकाणी मी
हे सर्व सेंटेन्स राईट डाऊन केलेले आहेत. त्यानंतर अशा प्रकारे हा जो फर्स्ट क्वेश्चन होता की दिलेली कमांड ही आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये राईट डाऊन करायची, हा क्वेश्चन या ठिकाणी मी सॉल्व केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.